यामध्ये राजस्थान प्रकोपचं एक महत्त्वाची भावना अशी आहे, प्रत्येक वारकऱ्याला, प्रत्येक विठ्ठल भक्ताला विठ्ठलाच्या दारी आल्याचा दिव्य अनुभव मिळावा ही भावना. मंदिर दगडाचे नसते, मंदिर भावनाचे असते. जिथे विठ्ठल भेटतो तिथेच पंढरपूर वसते. आज येथे सर्व भाविकांसाठी उपवासाचा फराळ, नामस्मरण, भजन आणि समाज संयोजन आयोजित करण्यात आलं आहे. आज राजस्थान प्रकोष्ठतर्फे सर्व भाविकांनी पहाटे 3 वाजेपासून दर्शनाची सुरुवात झालेली आहे आणि हे अविरतपणे रात्रीपर्यंत सुरू राहील. आज हे आमचं प्रथम वर्ष आहे. आता आम्हाला प्रथम वर्ष असल्यामुळं गर्दीची कल्पना नव्हती. आमच्या लक्षात आलं आहे की महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल माऊलीच्या दर्शनासाठी अलोट गर्दी पडली. आम्ही सर्व भाविकांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतो, नमन करतो, वंदन करतो. आज काय आपण पांडुरंग माऊलीची एवढी मोठी मूर्ती या ठिकाणी प्रस्थापित केलेली आहे, याबद्दल आपल्याला काय वाटतं? साक्षात पंढरपूरचे चंद्रभागेवरचे विठ्ठल माऊली इथं अवतरली असा आमच्या मनात भाव आहे. कारण शहरामध्ये अन्य ठिकाणी कुठे एवढी प्रशस्त मूर्ती नाही आहे. शहरामध्ये इतर ठिकाणी प्रशस्त मूर्ती आहेत आणि मूर्ती कशी असो, प्रशस्त असो, छोटी असो, मोठी, सर्वांचा मनापासून आम्ही आदर करतो, स्वागत करतो. भक्तिभावाने आम्ही त्यांचं स्वागत करतो. पावसाचं कमी प्रमाण चाललंय देशात, असं वातावरण, तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही राजस्थान प्रकोष्ठतर्फे विठ्ठल माऊलीला साकडं घातलेलं तिथं मोठ्या प्रमाणात आम्ही, तुम्ही जर तिथं जाऊन बघितलं तर आम्ही शेतकरी बांधवांसाठी आज शहरामध्ये, राज्यामध्ये जी परिस्थिती, बिकट परिस्थिती, त्याच्यासाठी विठ्ठल माऊलीला साकडं घातलंय, त्यांच्या चरणी प्रार्थना केली आहे तर हे विठ्ठल माऊली शेतकऱ्यांचं कल्याण कर. देशामध्ये विद्यार्थ्यांच्या समस्या आहेत, दिल्लीमध्ये विद्यार्थी आंदोलन करत आहेत, याबद्दल आपल्याला काय वाटतंय? हे बघा, नीटच्या परीक्षेच्या बाबतीत जे घडलं ते दुर्दैवी आहेच, परंतु आम्ही अंतःकरणातून मनापासून सांगतो की शासन त्यांच्या जागेवर व्यवस्थित कारवाई करत आहे. जनतेनं सहकार्य करावं. पूर्ण नाव आपलं? माझं नाव चंद्रशेखर मांगीलाल शर्मा. और आपके पदाधिकारी के नाम बताओ कुछ. संजय जी मंत्री जी, अभिषेक जी कायर जी, सोमनाथ जी तांबी जी, राठौड़ जी, डॉक्टर दरक जी. हाँ मैडम, महिलाओं के नाम बताइए. अनिता करवा अध्यक्ष, अनिता खंडेलवाल सचिव, शिवाजी प्रज्ञा कोषाध्यक्ष, निरोज रंजीत कोषाध्यक्ष, विद्या करवा. क्या बताइए, क्या भावना है आपकी? साक्षात पंढरपुर से विठ्ठल प्रकट हुए, ऐसा हमने किया है. सब लोग पंढरपुर जाके विठ्ठल के दर्शन नहीं कर सकते हैं, इसीलिए ये प्रोजेक्ट हमने रखा. प्रोजेक्ट में सब लोगों ने दिन रात मेहनत की है. हमारी अध्यक्ष श्री ललिता करवा जी, इनके मार्गदर्शन के अंदर हम लोगों ने एक कार्यक्रम किया है. सुबह 7 और हर साल निरंतर इस तरह के कार्यक्रम रखे जाएंगे? ये हमारा पहला साल है ये हमारा. इसके बाद में अगर इसमें हमें आज सफलता मिली है तो हम लोग इसके बारे में ज़रूर से आगे चर्चा आगे भी करेंगे. आपका पूरा नाम? मोनिका सतीश अग्रवाल. आज लगभग 2 क्विंटल की खिचड़ी वाटर पार्क इनके माध्यम से की जा रही है. करीबन 2-2.5 क्विंटल की खिचड़ी आ जा रही है. मैं बहुत बहुत शुभकामना देती हूँ इन महिला प्रकोष्ठ की ओर से ये पहले साल है अपना जो एकादशी का ये बना रहे हैं. राजस्थान प्रकोष्ठ बहुत अच्छा, जिस तरीके से इनका सेवा भाव दिखता है बहुत अद्भुत है, बहुत विपुल तरीके से ये लोग करते हैं. मैं इनको खूब बधाई देती हूँ. आगे भी ये लोग इससे अच्छे कार्यक्रम समाज के लिए करें और समाज को भी प्रेरित करें. ऐसी शुभकामनाएं. महिला प्रकोष्ठ की ओर से जो आज हमने जो ये कार्यक्रम किया है, आशा हमने बहुत अच्छे से आयोजन किया है. और हर माध्यम में हम चाहते हैं कि जो कार्यक्रम आगे यहाँ पे दर्शन का लाभ लें और प्रसाद की वितरण जाए. ये हमारी इच्छा है और हम मनोभाव से उनका स्वागत कर रहे हैं. यहाँ पे सभी लोग आए और ये सबका स्वागत कर रहे हैं और सभी को यही निवेदन करते हैं कि हर कोई आगे यहाँ दर्शन करके प्रसाद लेके जाए. यही हमारी
2-3 खिचडी वाटप झालेला आहे. अजून 2 खिचडी घेऊन आणि दुसरी गोष्ट आपल्या भारतीय पूर्ण भारतीय जनता पक्षामध्ये जे पण आहे सर्वांना एकच विनंती आहे की शांतता राखा आणि जे आहे ते शांततेने पार पाडा. कारण की आपण हे महाराष्ट्र हा सर्वात महान देश आहे आणि त्यामध्ये आपल्याला महान कामगिरी करायची आपल्याला व्हायला पाहिजे असं आपण मुख्यचरणी प्रार्थना करू. शेतकऱ्यांना सुखी करू. जय हरी विठ्ठल 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 वारकऱ्यांना प्रसादाचा लाभ घ्या वारकऱ्यांना प्रसादाचा लाभ घ्या. जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल प्रसादाचा लाभ घ्या. जय हरी विठ्ठल 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 विठ्ठल. उनका यहाँ पे दर्शन हो, ये हमारी एक प्रेरणा है. प्रोजेक्ट को अच्छी तरह से और हर बार कर पाए. या सगळे कार्यकर्ता सर्व वारकऱ्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संभाजीनगरमध्ये राजस्थान भाजपा संगठन की तरफ से राजस्थान समाज की तरफ से बहुत बहुत शुभेच्छा.